नमस्कार मित्रांनो, मी भगवंत चव्हाण, ब्रेन डेव्हलपमेंट आणि लाईफ मॅनेजमेंट कोच. आकर्षणाचा सिद्धांत या अलौकिक विषयावरील वेब सिरीजमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, या ब्रह्मांडामध्ये जर आपण विचार केला तर काही लोक ही खूप यशस्वी आहेत, तर काही लोक प्रयत्न करून सुद्धा अयशस्वी आहेत. गरीब व्यक्ती हा अधिकाधिक गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत व्यक्ती हे अधिकाधिक श्रीमंत होत चाललेले आहेत. यशस्वी व्यक्ती अधिकाधिक यशस्वी होत चाललेले आहेत, तर अयशस्वी व्यक्ती मात्र अधिकाधिक ते अयशस्वी होत. मित्रांनो, या यशस्वी व्यक्तींना अधिकाधिक यशस्वी बनवण्यामागे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिकाधिक श्रीमंत बनवण्यामागे एक रहस्य आहे. आणि नेमके ते कुठले रहस्य आहे, हेच रहस्य मी आपणापर्यंत आज घेऊन आलेलो. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत या अलौकिक विषयावरील वेब सिरीजमध्ये आपल्याला असंच बरंच काही शिकायला मिळणार. एक सर्वात महत्त्वाचं सिक्रेट जे आज मी तुम्हाला सांग. आपण आजपर्यंत जे केलेलं आहे किंवा आपण आजपर्यंत जे करत आलेलो आहोत, तेच जर पुढे केलं तर आपल्याला तेच मिळणार जे आजपर्यंत मिळालेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये कुठलाही असा बदल होणार नाही. तुम्ही विद्यार्थी असणार तर तुमची कालपर्यंतची अभ्यास करायची जी पद्धत आहे, तीच पद्धत जर तुम्ही पुढे वापरली तर तुम्हाला तोच रिझल्ट मिळेल, तेच मार्क्स मिळतील जे आजपर्यंत मिळालेले. तुम्ही व्यावसायिक असणार, तुमच्या व्यवसाय करायच्या आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धती वापरल्यात, ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरलेल्या आहेत, त्याच पद्धती जर तुम्ही उद्याही वापरल्या तर तुम्हाला तेवढंच इन्कम मिळेल जे आजपर्यंत मिळालेलं आहे. याचाच अर्थ तुम्ही आजपर्यंत तुमचं आयुष्य ज्या पद्धतीने जगलात, आजपर्यंत तुम्ही जसे जगलात तेच जर तुम्ही उद्याही जगलात तर तुम्हाला तेच मिळणार तुमच्या आयुष्यात जे आजपर्यंत मिळालेलं आहे. तुम्हाला आयुष्यात जे पण व्हायचं आहे, तुमचं जे पण स्वप्न आहे, ते प्रत्येक स्वप्न तुमचं प्रत्यक्षात उतरू शकतं. मात्र त्यासाठी आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत माहीत असायला हवा. आणि नेमकं काय ते सिक्रेट आहे की आजपर्यंत हजारो वर्षापासनं यशस्वी व्यक्तींनी आपल्या आयुष्यात ते वापरलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते अधिकाधिक यशस्वी झालेले आहेत, सक्सेस झालेले आहेत. तर मग मित्रांनो, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सिक्रेट, तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे की मी कालपर्यंत जे जगलात ते उद्या जगणार नाही. म्हणजे नेमकं काय, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्यामध्ये असलेला तो बदल स्वीकारायला हवा. स्वतःमध्ये तो बदल तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपण एक पायरी पुढे टाकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की कालपर्यंत मला माझ्या आयुष्यात जे मिळालेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळायला पाहिजे, तर मित्रांनो, आज आपण एक बदल स्वतःमध्ये स्वीकारूया. आणि तो बदल म्हणजे आपल्या जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल करूया. कालपर्यंत जसं आपण ज्या पद्धतीने जगलेलो आहोत ते आपल्याला उद्याचं जगायचं नाही. कालपर्यंत आपण ज्या पद्धतीने जगलेला आहात त्या पद्धती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा वापरायच्या नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की कालपर्यंत मला माझ्या आयुष्यात जे मिळालेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळायला हवं, त्यापेक्षा बेटर काहीतरी व्हायला पाहिजे, तर नक्कीच मित्रांनो, आजपासून आपण सुरुवात करूया. उद्या आपण असे जगणार की जे नाही करून कालपर्यंत जे जगले. तर मित्रांनो, आजपासून आपण ती सुरुवात करूया की कालपर्यंत आपण जसे जगलात तसे नक्कीच उद्या जगणार नाहीत, त्यामध्ये काहीतरी बदल करणार आहोत. आणि तोच बदल या वेब सिरीजच्या माध्यमातून आम्ही आमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. सर्वात महत्त्वाचं सिक्रेट आज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण आजपर्यंत जे जगलात ते जर उद्या जगलात तर आपल्याला तेच मिळणार जे आजपर्यंत मिळालेलं आहे. मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जी या पृथ्वी तलावर अनंत काळापासून अस्तित्वात आहे. सर्वप्रथम हे रहस्य ज्यांच्या हाती आले आणि त्यांनी आपल्या आयुष्यात त्याचा वापर केला, त्यांना ते सर्व काही मिळालं जे जे त्यांना हवं होतं. या रहस्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली ती 2007 मध्ये रॉन्डा बर्न यांचं द सिक्रेट नावाचं एक बुक आणि एक मूव्ही झाली. हे रहस्य तुम्हाला सर्व काही देऊ शकतं. आयुष्यात तुम्हाला जे पण हवं आहे ते सर्व काही तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला जे पाहिजे ते कितीही मोठं असेल तरीही तुम्हाला ते मिळणार. तुमचं ते प्रत्येक स्वप्न साकार होणार जे तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या प्रत्येक यशाला आणि अपयशाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात चांगलं काहीही घडत नाही, आपण त्याचा शोध मात्र इतरत्र घेत असतो. एक तरुण आपल्याला नेहमीच अपयश मिळतंय म्हणून तो नेहमी इतरांना दोष द्यायचा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झाला तर तो म्हणायचा, मी जो अभ्यास केलेला आहे ते मला परीक्षेत आलंच नाही, त्यामुळे मला कमी मार्क्स मिळाले किंवा मी नापास झालेलो आहे.
त्याच्याकडनं होणाऱ्या प्रत्येक चुकांना तो इतरांना जबाबदार ठरवत होता. हे सर्व बाजूला असलेली आजीबाई बघत राहायची. एक दिवस आजीबाईने रात्री चांदण्या प्रकाशात रस्त्यावर काहीतरी शोधत होती. त्या व्यक्तीला ती आजीबाई काहीतरी शोधताना दिसली. आजीबाईंची मदत करावी म्हणून तो आजीबाईंजवळ गेला आणि आजीबाईंना विचारलं की आजीबाई तुम्ही काय शोधतायत? तेव्हा आजीबाई म्हणाल्या, अरे बाबा, माझी सोन्याची अंगठी हरवलेली आहे. मित्रांनो, तो व्यक्तीसुद्धा सोन्याची अंगठी आजीबाईसोबत शोधायला लागला. थोड्या वेळाने त्या तरुणाने आजीबाईला विचारला, आजी तुमची अंगठी कुठे हरवलेली आहे? कारण इतरत्र आपण सर्वत्र शोधतोय, मात्र ती भेटत नाहीये. तेव्हा आजीबाईंनी म्हटलं की अरे बाबा, माझी अंगठी माझ्या घरामध्ये हरवली आहे. आता या तरुणाला मात्र प्रश्न पडला. त्याने आश्चर्यचकित नजरेने आजीबाईकडे बघितले आणि हसत म्हणाला, अहो आजीबाई, तुमची अंगठी तुमच्या घरात हरवलेली आहे, मग तुम्ही बाहेर का शोधतायत? आजीबाईंनी त्याला उत्तर दिलं, बाबा रे, माझ्या घरामध्ये अंधार आहे, बाहेर उजेड आहे म्हणून मी या ठिकाणी माझी अंगठी शोधत आहे. आता मात्र तरुणाला संताप आला आणि तरुणाने संतापानेच आजीबाईला म्हटलं, अहो आजीबाई, तुमची अंगठी जिथं हरवलेली तिथं तुम्ही शोधा, इथं का शोधतायत? त्यावेळेस आजीबाईने त्या तरुणाला उत्तर दिला, मी तुला हेच तर सांगते, तुझं जिथं हरवलेलं आहे तिथं तू शोध, बाहेर का म्हणून शोधतोयस? सो मित्रांनो, या कथेवरून एकच लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात होणाऱ्या चुकांना तो इतरांना जबाबदार ठरवत असतो, मात्र त्याच्या दुःखाचे कारण, त्याच्याकडनं त्याच्या आयुष्यात येणारा प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयशाचे कारण हे मात्र तो स्वतः असतो. आता नेमकं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक यशाचे आणि अपयशाचे कारण आपण स्वतः कसे असतो, तर यासाठी स्वामी विवेकानंदांनी एक सर्वात महत्त्वाचं सिक्रेट सांगितलेलं आहे. आणि ते सिक्रेट काय मित्रांनो? तर तुम्ही आज जे आहात, तुमच्या आयुष्यात आज ज्या घटना घडत आहेत, त्या सर्व तुम्ही काल केलेल्या विचारांमुळे, आणि उद्या जे तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते आज केलेल्या विचारांमुळे, म्हणजेच तुम्ही जे विचार करतात तेच प्रत्यक्षात भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतं. थोडक्यात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, तुम्ही आज जे आहात ते काल केलेल्या विचारांमुळे आणि उद्या जे असणार ते आज केलेल्या विचारांमुळे. याचाच अर्थ असा आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे अनंत काळापासून गुरुत्वाकर्षणाचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे, त्याची अनुभूती आपल्याला देतोय, त्याचप्रमाणे आकर्षणाचा सिद्धांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यामध्ये तो घडत आहे. अप्रत्यक्षरित्या त्याचं काम सतत सुरू आहे, मात्र त्या बाबतीत आपल्याला माहिती नाही. सो आज तोच सिद्धांत म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आजूबाजूला आपण अनेक प्रकारचे लोक पाहतो. काही लोक हे सतत दुःख करू वाढत बसतात, तर काही लोक हे सतत त्यांच्या नशिबाला दोष देतात. काही लोकांच्या आयुष्यात नेहमीच वाईट घटना घडत असताना आपण नेहमी पाहत असतो. मला चांगला जॉबच नाहीये, माझे लग्नच होत नाहीये, माझे नशीबच खराब आहे, माझ्याच आयुष्यात ही सर्व घटना का, असे एक ना अनेक प्रश्न अशा लोकांना पडतात आणि ते आयुष्याच्या संदर्भात निरुत्साही होतात. परंतु अशा लोकांना माहीत नाहीये की ते स्वतः त्यांच्या आयुष्यात अशा वाईट घटना स्वतःहून स्वतःकडे आकर्षित करत असतात. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात सतत आणि निरंतर कार्य करत असतो. होय, हे खरं आहे. तुम्ही जो विचार करतात, केलेला विचार अनुभवतात आणि त्यावर विश्वास ठेवतात, त्याच घटना तुमच्या आयुष्यात घडतात. याचाच अर्थ असा आहे, तुम्ही जो विचार करणार आणि त्यावर विश्वास ठेवणार तेच तुम्ही या ब्रह्मांडाकडे मागतात. आणि हे ब्रह्मांड तुम्ही केलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुम्ही केलेला विचार प्रत्यक्षात घडवण्यासाठी, तुम्ही तुमच्या मनासोबत आखलेली ती घटना प्रत्यक्षात निर्माण करण्यासाठी हा संपूर्ण ब्रह्मांड सज्ज झालेला असतो आणि त्या घटना तुमच्या आयुष्याकडे ते आकर्षित झालेल्या असतात. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, आधीच्या काळामध्ये तपस्वी हे तप करायचे. त्यांची तपश्चर्या बघून परमेश्वर म्हणजेच देव त्यांना प्रसन्न व्हायचे आणि जेव्हा प्रसन्न व्हायचे तेव्हा त्यांना वर दिला जायचा. म्हणजेच ती व्यक्ती, ज्या व्यक्तीने तपश्चर्या केलेली आहे, ती व्यक्ती परमेश्वराकडे जी गोष्ट मागायचे ती गोष्ट परमेश्वर त्यांना लगेच द्यायची. म्हणजेच त्या व्यक्तीने ती सकारात्मक मागितलेला आहे किंवा नकारात्मक मागितलेला आहे याचा विचार परमेश्वर करत नव्हते, तर त्या व्यक्तीला फक्त तथास्तु हे एक वाक्य ते उच्चारायचे. तथास्तु या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या व्यक्तीने जे मागितलेलं आहे त्या गोष्टी परमेश्वर त्यांना द्यायचा. आकर्षणाचा सिद्धांत या नियमामध्ये हीच गोष्ट काही प्रमाणात सत्य आहे. तुम्ही जी गोष्ट म्हणजेच जो विचार स्वतःच्या मनाशी करतात त्या प्रत्येक वाक्याला, तुम्ही केलेल्या प्रत्येक विचाराला हा निसर्ग म्हणजेच हा ब्रह्मांड तथास्तु हा शब्द उच्चारते.
याचाच अर्थ असा आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप गरीब आहे, परमेश्वर म्हणतो तथास्तु, खरोखर तुम्ही गरीब आहात. त्याऐवजी तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप श्रीमंत आहे, मात्र परमेश्वर त्यावेळेस म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो तथास्तु, खरोखर तुम्ही श्रीमंत आहात. तुमच्या मनामध्ये विचार येत असतील मी खूप दुःखी आहे, त्यावेळेस मात्र निसर्ग म्हणतो तथास्तु, खरोखर तुम्ही दुःखी आहात. याचाच अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही जी गोष्ट मागणार, तुमच्या मनामध्ये तुम्ही जो विचार करणार तो सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे, या गोष्टीचा विचार हा निसर्ग किंवा ब्रह्मांड करत नाही, तर त्याला फक्त तथास्तु नावाचे वाक्य उच्चारतं. म्हणून एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, आकर्षणाचा सिद्धांत सतत आणि निरंतर आपल्या आयुष्यामध्ये कार्य करतो आहे. तुम्ही मागितलेली गोष्ट चांगली किंवा वाईट या गोष्टीचा विचार निसर्ग करत नाही, फक्त ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवत आहे, तुमच्याकडे त्या घटना आकर्षित करत आहेत. म्हणून आपण स्वतः ठरवायचं आहे आपण या निसर्गाकडे सकारात्मक मागायचं आहे किंवा नकारात्मक मागायचं आहे. समान गुणधर्म असलेल्या गोष्टी ह्या एकमेकांकडे आकर्षित होतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, समान गुणधर्म असलेल्या गोष्टी ह्या एकमेकांकडे आकर्षित होतात. जसं की समाजामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. त्या लोकांची एक वेगवेगळे गट असतात. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे व्यसनाधीन लोकांच्या गटामध्ये ही फक्त व्यसनाधीनच लोक असतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या गटामध्ये व्यवसाय करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय तर त्याच्या आजूबाजूला व्यावसायिक लोकच आपल्याला आकर्षित होताना पाहायला मिळतात. भ्रष्टाचारी व्यक्तीच्या संपर्कामध्ये हे नेहमी भ्रष्टाचारीच व्यक्ती येतात. यशस्वी व्यक्तीच्या संपर्कामध्ये नेहमी यशस्वी व्यक्ती येतात. नेमकं असं का घडतं? एक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप किंवा गट आपल्याला का पाहायला मिळतात? त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत. समजा मित्रांनो, तुमचा ब्रेन हा संपूर्ण जगामध्ये असलेला संपूर्ण व्यक्तींसोबत तो कनेक्ट आहे. आता असं म्हणूया की तुम्ही नकारात्मक विचार केला. जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर तुमच्यासोबत कनेक्ट असलेली या संपूर्ण जगामध्ये जी पण नकारात्मक लोक आहेत ते तुमच्या ब्रेनसोबत कनेक्ट होतील, म्हणजे तुमच्या जवळ ती येतील, तुमच्याकडे ती आकर्षित होतील आणि त्यांच्यामध्ये असलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही तुमच्यामध्ये तुम्ही सामावून घेणार. याऐवजी असा विचार करूया की तुमचा ब्रेन हा सकारात्मक विचार करायला लागला तर या संपूर्ण जगामध्ये सकारात्मक विचार करणारी लोक, सकारात्मक गोष्टी, सकारात्मक वस्तू या तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्राप्त करून घेणार. म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही या सृष्टीकडं, या निसर्गाकडं तुम्ही त्या गोष्टी मागा ज्या तुम्हाला हव्या आहे, ज्या तुम्हाला पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे आणि अशा सकारात्मक गोष्टी मागायला पाहिजे ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही सकारात्मक गोष्टी मागितल्या तर या संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या आपण असतील त्या तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होईल आणि मग तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला चांगलं हवं आहे. आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्या आयुष्यात सतत आणि निरंतर कार्य करत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कार्य करत असतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सतत हा कार्य करत आलेला आहे किंवा तो करत असतो. आता पाहूया अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत नेमके कसे कार्य करतो. मित्रांनो, तुमचा एखादा जवळचा मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईक बऱ्याच दिवसापासनं तुम्हाला भेटलेले नसतात, तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली नसते, तुम्हाला मनापासून त्यांची आठवण येते आणि मग त्या आठवण आल्यामुळे तुम्ही त्यांना फोन करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेतात आणि तेवढ्यात त्यांचाच फोन तुम्हाला आलेला असतो. मित्रांनो, ही घटना अनेकांच्या आयुष्यात घडलेली असेल. तुम्ही दोघं तिघं मैत्रीण एखाद्या दिवशी चर्चा करत असतात आणि तुमच्यापैकी एखादा, तुमच्या त्रयस्थ एखाद्या व्यक्तीची आठवण किंवा तुमच्या मित्राची आठवण त्याला येते, परंतु तेवढ्यात तो व्यक्ती नेमका तिथं आलेला असतो. यावेळेस सहजच आपल्या मनात असा प्रश्न येतो की 100 वर्ष आयुष्य आताच तुझी आठवण काढलेली आहे. मित्रांनो, या दोघही प्रसंगामध्ये आकर्षणाचा सिद्धांतने अप्रत्यक्षपणे कार्य केलेले, म्हणजेच अजाणतेपणाने तुम्ही निसर्गाकडे, म्हणजेच या ब्रह्मांडाकडे किंवा सृष्टीकडे तुम्ही तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला, तुमच्या त्या जवळचे मित्रमैत्रीण किंवा नातेवाईकांना भेटायची किंवा बोलायची इच्छा तुम्ही प्रकट केली आणि निसर्गाने ती गोष्ट पूर्ण केली. मात्र इथं तुम्ही निसर्गाकडे जे मागितलेलं आहे ते अनावधानाने, अप्रत्यक्षपणे मागितलेलं आहे, तरीसुद्धा निसर्गाने तुमची ती इच्छा पूर्ण केली. आता दुसरा एक प्रसंग पाहूया. मित्रांनो, गणेश नावाचा एक व्यक्ती अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे. गरिबीचे चटके काय असतात हे सर्व त्याने सोसलेले आहे.
आणि त्याच्या मनात अचानक अशी इच्छा निर्माण झाली की मला आता या परिस्थितीत राहायचं नाही आहे, तर मला यापासून वेगळं काहीतरी करायचं आहे, मला यातनं बाहेर निघायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे. मित्रांनो, हेच वाक्य मला या परिस्थितीतनं बाहेर निघायचं आहे हे तो सतत त्याच्या अंतर्मनाला सांगत राहिला आणि निसर्गाने त्याच्यासोबत असे काही मार्ग निर्माण केले की त्या परिस्थितीतून तो बाहेर निघू शकला. आता गणेशने पुन्हा पुन्हा ज्यावेळेस त्याच्या अंतर्मनामध्ये या परिस्थितीतनं बाहेर निघायचा विचार आला तेव्हा निसर्गाने त्या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि मित्रांनो, निसर्गाने त्याच्या त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या. त्याला जे हवं होतं ते सर्व त्याच्याकडे आकर्षित झाले. गणेशच्या प्रसंगापासून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं जेव्हा आपण आकर्षणाचा सिद्धांताचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा आकर्षणाचा सिद्धांताचा अभ्यास करतोच किंवा वापर करतोच असे नाही. परंतु मित्रांनो, त्या व्यक्तीची जर खरोखर आतून त्यातनं बाहेर निघायची इच्छा असेल तर तो व्यक्ती खरोखर त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो. म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत हा अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात कार्य नेमके करतच असतो, मात्र या बाबतीत आपल्याला माहिती नसते. मित्रांनो, ज्या लोकांना आकर्षणाच्या सिद्धांताच्या संदर्भात माहीत नाही, मात्र त्यांनी मनापासून एखादी गोष्ट मिळवायची त्यांच्या मनामध्ये ती इच्छा असेल तर आकर्षणाचा सिद्धांताच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे तो त्यांच्या आयुष्यात काम करतो. जर त्यांनी नकारात्मक गोष्टी मागितल्या असेल, नकारात्मक गोष्टींची त्यांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झाली असेल तर नकारात्मक घटना त्यांच्या आयुष्यात घडत जातात आणि सकारात्मक गोष्टींची जर पुनरावृत्ती केली तर मात्र सकारात्मक घटना त्यांच्या आयुष्याकडे आकर्षित होत असतात. मित्रांनो, ज्या लोकांना आकर्षणाच्या सिद्धांताच्या संदर्भात माहीत नाही त्यांच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत हा सतत निरंतर अप्रत्यक्षपणे कार्य करतोच आहे. मात्र ज्या लोकांना आकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत माहीत आहे, आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात वापरून स्वतः आपल्याला हव्या त्या घटना कुठल्या पद्धतीने घडवून घ्यायच्या ही सिस्टम ज्यांना माहीत आहे ती लोक मात्र आकर्षणाचा सिद्धांताचा योग्य प्रकारे वापर करतात. याचाच अर्थ असा आहे की आकर्षणाचा सिद्धांत अशा लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्षपणे बदल घडवतात. मित्रांनो, आपल्याला या वेब सिरीजच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून नेमकी हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्यक्षपणे आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात वापरून नेमकं स्वतःच्या आयुष्यात हव्या त्या घटना आपण कुठल्या पद्धतीने आकर्षित करायचे किंवा आपण आकर्षित करू शकतो. मित्रांनो, या आकर्षणाचा सिद्धांत या अलौकिक विषयावरील आमच्या वेब सिरीजच्या माध्यमातून आकर्षणाचा सिद्धांतावरील अधिकाधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, तुमच्यापर्यंत आम्ही देत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला अजून नवीन माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये एक पद्धत आहे, एक सिस्टम आहे. जर आपण ही पद्धत किंवा सिस्टम समजून घेतली तर आपण आपल्या आयुष्यात हव्या त्या घटना आपल्याला पाहिजे तेव्हा जशाच तशा आपण आकर्षित करून घेऊ शकतो किंवा आपल्या आयुष्यात आपण ते घडवून आणू शकतो. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत नेमके कसे काम करतो याबाबतीतील एक वैज्ञानिक कारण किंवा वैज्ञानिक पद्धत काय आहे ती आज आपण समजावून घेऊया. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की सृष्टी अणू आणि रेणू यांच्या रचनेने तयार झालेली आहे. मध्यभागी अणू असतो आणि त्याच्या कक्षांभोवती रेणू हे फिरत असतात. यांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण वस्तू या समान रेणूंनी तयार झालेल्या असतात, मात्र त्यांच्या रचना ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी असते. म्हणजे त्याचा रंग वेगळा आहे, त्याचा सुगंध वेगवेगळा आहे, त्याचा आकार वेगवेगळा आहे. मित्रांनो, अणू आणि रेणूंचा अभ्यास करत असताना संशोधकांना एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न असा होता की नेमकं अणू आणि कक्षांभोवती फिरणारे जे रेणू आहे यामध्ये जी पोकळी आहे नेमकं यामध्ये काय असावं. असं समजूया की क्रिकेटचा एक छोटासा बॉल म्हणजेच अणू आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेले क्रीडांगण किंवा ग्राउंड म्हणजेच रेणू आहे. तर नेमका क्रिकेटचा तो छोटासा बॉल आणि ते क्रीडांगण याच्यामध्ये जी पोकळी आहे त्यामध्ये नेमके काय आहे हा प्रश्न जेव्हा संशोधकांना पडला त्यावेळेस पुन्हा संशोधनाला एकदा सुरुवात झाली. मित्रांनो, हेच संशोधन करत असताना संशोधकांना एक प्रश्न पडला की जर आपण अणूला मोठं करत गेलो तर नेमकं काय होईल. तर संशोधकांनी अणूला मोठा करत करत आहे त्या परिस्थितीच्या 33 पट त्याला मोठा करण्यात आला आणि जेव्हा तो 33 पट मोठा केला गेला त्यावेळेस लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एक स्पंदन आहे आणि त्यावरनं मग विचारांचा शोध लागला की नेमकं मानवाच्या मनामध्ये नेमके विचार हे कुठल्या पद्धतीने येत असतील. मित्रांनो, विचारांमध्ये फ्रिक्वेन्सी कशा असतात, नेमके विचार मनामध्ये कसे येतात, विचारण केल्यामुळे कुठल्या गोष्टी घडतात याविषयी संपूर्ण नॉलेज श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेले. मित्रांनो, यावरून लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये स्पंदन आहेत, म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे. त्याप्रमाणे आपल्या विचारांमध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी. मित्रांनो, विचारांमध्ये फ्रिक्वेन्सी तयार करायचं म्हणजेच अधिकाधिक फ्रिक्वेन्सी तयार करायचं काम कोण करतं तर ते म्हणजे अंतर्मन आहे. आता बहिर्मन आणि अंतर्मन याचा एक वेगळा अभ्यास आहे जो आपण पुढे बघणारच आहोत.
मित्रांनो, आपल्या अंतर्मनाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा फ्रिक्वेन्सी तयार होते आणि नेमकी तयार झालेली फ्रिक्वेन्सी कुठे जाते तर ती ब्रह्मांडामध्ये सोडली जाते. आता नेमके बाहेर निसर्गात म्हणजे ब्रह्मांडामध्ये गेलेली जी फ्रिक्वेन्सी आहे, तर फ्रिक्वेन्सी काय करतं, हे स्पंदन काय करतात, तर समान फ्रिक्वेन्सी जिथं आहेत त्याला ते अट्रॅक्ट करतात, म्हणजे त्याला थोडक्यात ते आकर्षित करतात. म्हणजे थोडक्यात आपण जो विचार केलेला आहे त्या माध्यमातून एक फ्रिक्वेन्सी तयार होते. आपल्या विचारातून ती फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये सोडली जाते. ती ब्रह्मांडातनं ती फ्रिक्वेन्सी बाहेर ब्रह्मांडाकडे ती फ्रिक्वेन्सी गेल्यानंतर मित्रांनो तिथं सेम फ्रिक्वेन्सी जिथं आहे ती तिथं अट्रॅक्ट होतात आणि त्या घटना आपल्याकडे येतात. म्हणजेच असं म्हणूया की एक मोबाईल आहे, तुम्हाला तुमच्या एखाद्या व्यक्तीला कॉल करायचं आहे, तुम्ही कॉल करणार, कॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधून फ्रिक्वेन्सी एखाद्या मोबाईलच्या टावरला जाणार, पुन्हा तिथून ती फ्रिक्वेन्सी जिथं तो मोबाईल आहे त्या टावरला आणि तिथून ती त्या मोबाईलपर्यंत पोहोचणार. थोडक्यात मध्ये काहीही असेल म्हणजे भिंत जरी आली तरीसुद्धा त्या व्यक्तीला तो कॉल लागतो. थोडक्यात सेम फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करतो किंवा त्याला आकर्षित करतो. विचारांच्या बाबतीतही नेमकं तसंच आहे. आपण अंतर्मनाच्या माध्यमातून जो विचार करतो त्याचे स्पंदन म्हणजे फ्रिक्वेन्सी तयार होतात आणि ते पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती केल्यानंतर ते ब्रह्मांडाकडे ती फ्रिक्वेन्सी सोडली जाते. ती ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर सेम फ्रिक्वेन्सी त्याला अट्रॅक्ट करतात आणि त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. आता मित्रांनो, जेव्हा ते ब्रह्मांडाकडे गेलेलं असतं तेव्हा ते आपल्याकडेच का आकर्षित होतात, तर त्यामागचं कारण असं आहे की हे फ्रिक्वेन्सी तयार होण्याचं मूळ म्हणजे त्याचा उगम स्रोत कुठं आहे तर तो तुमच्याकडे आहे. म्हणून अट्रॅक्ट झालेल्या सेम फ्रिक्वेन्सीने अट्रॅक्ट केलेल्या ज्या गोष्टी असतील त्या नेमक्या आपल्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच याला आकर्षणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतात. मित्रांनो, आता नेमकं वैज्ञानिक भाषेत लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा सिद्धांत फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून नेमकं कसे काम करतो या बाबतीत आपल्याला माहिती मिळालीच असेल. अशाच पद्धतीची नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या मनामध्ये जो विचार आलेला आहे तो विचार आपण सतत अंतर्मनामध्ये पुनरावृत्ती केल्यानंतर फ्रिक्वेन्सी तयार होतात. फ्रिक्वेन्सीची पुनरावृत्ती झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात स्पंदनांची पुनरावृत्ती झाल्यानंतर ते ब्रह्मांडाकडे जातात. ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीज सेम फ्रिक्वेन्सीज ज्या जागेवर असतील किंवा ज्या ठिकाणी आहे तिथं ते आकर्षित करतात आणि या फ्रिक्वेन्सीचं मूळ स्थान आपल्याकडे असल्यामुळे आपल्या आयुष्यात त्या घटना आकर्षित होतात. आता मित्रांनो, नेमक्या कुठल्या फ्रिक्वेन्सीज सेम फ्रिक्वेन्सीजला अट्रॅक्ट करतात किंवा कुठल्या गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने आपण घडवून आणू शकतो या बाबतीत आपण आज पाहूया. थोडक्यात सजगतेने केलेला विचार किंवा सजग राहून तुम्ही जर फ्रिक्वेन्सी पाठवली तर ती फ्रिक्वेन्सी सेम फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करणार. आता बऱ्याच वेळा ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास केलेला आहे तर ते आपल्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतात, परंतु मित्रांनो त्यांच्या आयुष्यात बदल घडत नाही. त्यामागचं कारण काय ते तुम्हाला एक प्रसंगाच्या माध्यमातून सांगतो. सेम फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये पोचवायला पाहिजे किंवा तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्ही पाठवायला पाहिजे. म्हणजे मी असं उदाहरणार्थ एक सांगेल, जसं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा आहे आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लास्ट 93 आहे, त्याऐवजी तुम्ही 98 डायल केला, काय होणार? तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्या व्यक्तीला कॉल लागणार नाही, त्याऐवजी तो दुसऱ्या व्यक्तीकडे तो कॉल जाणार. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत बाबतीत नेमकं असंच बऱ्याच वेळा झालेलं असतं. समजा असं म्हणूया की तुमच्या मनामध्ये विचार आलाय की मला घर बांधायचं आहे. बघा, आपल्या मनामध्ये विचार येतोय मला घर बांधायचं आहे. तुम्ही सतत तुमच्या मनासोबत हा विचार करतायत की मला घर बांधायचं आहे. तुमच्या अंतर्मनाकडनं पण तेच क्रिया झालेली आहे की मला घर बांधायचं आहे. पण एका बाजूला कोपऱ्यात तुमच्या मनामध्ये असा विचार आला की मला मिळणारा पगार तर 15,000 रुपये आहे. म्हणजे थोडक्यात महिन्याकाठी माझ्याकडे 15,000 येतात, त्यामध्ये 12,000 माझा खर्च आहे आणि काहीतरी समथिंग अमाऊंट किंवा 0 अमाऊंट माझी शिल्लक राहणार. म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाकडे एक गोष्ट मागितली की मला घर बांधायचं आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये आला, मात्र फ्रिक्वेन्सी कुठली पाठवली गेली तर तुमच्याकडे महिन्याकाठी येणारा पैसा मात्र कमी आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्ट तुम्हाला मागायची आहे तीच फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये पोचवायला पाहिजे किंवा ती सोडली जायला पाहिजे. तर तुम्ही जो विचार करणार त्याशी रिलेटेड किंतु परंतु जर तर सुद्धा तुमच्या मनामध्ये यायला नको. म्हणजे थोडक्यात सेम फ्रिक्वेन्सी ही ब्रह्मांडाकडे पोचवायला पाहिजे किंवा ते जायला पाहिजे. आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण जेव्हा सेम फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडाकडे पोचवतो, जर तो पोचवल्यानंतर त्यामध्ये वेळ गेला तर मात्र घाबरून जाऊ नका.
मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की जास्त वेळ जातोय म्हणून आपण आपल्या विचारांपासून अलिप्त होतो, तरीसुद्धा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात कमी प्रमाणात कार्य करतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर सातत्य ठेवून एकच विचार केला तर मात्र आकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत तुम्हाला जे हवं आहे ते लवकर तुम्हाला प्राप्त होणार. मात्र त्यात जर वेळ जात असेल, पुन्हा पुन्हा व्यत्यय येत असेल तर मात्र तुम्हाला ती मिळणारी गोष्ट लांबणीवर जातं. म्हणजे थोडक्यात एक उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला एक पुस्तक हवं आहे, ते पुस्तक वाचायची तुम्हाला आतून इच्छा आहे, मात्र ते पुस्तक तुमच्या देशामध्ये कुठंच उपलब्ध नाही. अमेरिकेमध्ये असलेल्या एका लायब्ररीमध्ये ते पुस्तक उपलब्ध आहे. आता तुम्हाला तुमच्या आतून ते पुस्तक वाचायची खूप इच्छा निर्माण झाली. तुम्ही अनेक पुस्तकालयावरती गेलात, तुम्ही ते पुस्तक तिथं शोधलेलं आहे, मात्र तुम्हाला तिथं ते पुस्तक मिळालं नाही. परंतु आतून इच्छा कायम आहे की मला हे पुस्तक पाहिजे, मला याचं वाचन करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन सर्व सर्च केलं आहे, तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलेलं आहे, तरीही तुम्हाला ते पुस्तक मिळालं नाही. मात्र तुम्हाला आतून इच्छा आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा ती फ्रिक्वेन्सी पाठवतायत की मला हे पुस्तक हवं आहे, मला हे पुस्तक हवं आहे. मित्रांनो, नेमकं या प्रसंगामध्ये असं होणार की तुम्ही ब्रह्मांडाकडे इच्छा निर्माण केली की मला हे पुस्तक हवं आहे. तुम्ही ते सेम फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती किंवा पुनरावलोकन करत गेलात, त्या फ्रिक्वेन्सी जात आहेत. आणि समजा अमेरिकेमध्ये असलेलं ते एका लायब्ररीमध्ये असलेलं पुस्तक आहे. नेमकं घटना कशा घडतील तर अचानक त्या लायब्ररीमध्ये वाचकांची संख्या वाढेल आणि त्या पुस्तकाची मागणी होईल. आता तिथले जे लायब्ररीयन आहे त्यांना असं वाटेल की या पुस्तकाची मागणी जास्त असल्याकारणाने या पुस्तकाच्या प्रकाशकांना कॉल करून आपण याच्या पुनरावृत्ती करून घेऊया किंवा याच्या पुन्हा आवृत्ती आपण काढून घेऊया. आता नेमकं मित्रांनो, पुन्हा त्याचं प्रकाशन सुरू होईल आणि मार्केटमध्ये ते पुस्तक उपलब्ध राहील. आता समजा तुम्ही बऱ्याच काळानंतर ती पुस्तक तुम्हाला मिळत नाही आहे म्हणून तुम्ही विचार सोडून दिलेत. म्हणजेच तुम्ही स्वतःशी त्या पुस्तकाविषयी असलेली तुमची इच्छा थोडी कमी झाली किंवा असं म्हणूया की नकारात्मकता तुमच्या मनामध्ये आली की आता मला हे पुस्तक भेटू शकणार नाही. तर मात्र इथंच आकर्षणाचा सिद्धांत बाबतीत ती क्रिया थांबेल. म्हणजे थोडक्यात पुस्तकाच्या आवृत्ती तर निघतील, मात्र त्या अमेरिकेतच राहतील, तुमच्यापर्यंत त्या पोहोचणार नाही. मित्रांनो, काही दिवसांनी पुन्हा तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही, हे पुस्तक असेल कुठंतरी, पुन्हा आपण शोधूया. आणि पुन्हा तुम्ही ब्रह्मांडाकडे ती इच्छा प्रकट केली, पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आणि तुम्ही पुन्हा त्या पुस्तकाचा शोध घेत आहात. मित्रांनो, तुम्ही पुन्हा पुन्हा जर त्या पुस्तकाचा शोध घ्यायला लागलात तर नेमकं अमेरिकेतनं तुमचा एखादा मित्र, मैत्रीण किंवा एखादा व्यक्ती किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ती पुस्तकं आपल्या देशामध्ये येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, इथं शोध घेणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या मनामध्ये आलेले विचार तोपर्यंत तुम्ही सोडू नका, फ्रिक्वेन्सी तोपर्यंत तुम्ही पाठवत राहा जोपर्यंत तुम्हाला ती वस्तू मिळत नाही. आकर्षणाचा सिद्धांतमध्ये तुम्ही मनाशी निर्माण केलेली इच्छा तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार, फक्त त्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. मित्रांनो, सेम फ्रिक्वेन्सी पाठवली जायला पाहिजे. तुम्हाला जे हवं आहे त्यावरच तुम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जर या पद्धतीने आपण वागलात किंवा या पद्धतीने आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी किंवा विचारांचे स्पंदन पुन्हा पुन्हा आपण या ब्रह्मांडाकडे पाठवत राहिलो तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला जे हवं आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण एक विचार केला, तोच विचार पुन्हा पुन्हा केला, त्याची फ्रिक्वेन्सी तयार झाली, ती फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये सोडली गेली आणि सेम फ्रिक्वेन्सी असलेल्या गोष्टी हे आपल्याकडे आकर्षित. असा सोपा अर्थ आकर्षणाचा सिद्धांतचा. इथं महत्वाचं हे आहे की आकर्षणाचा सिद्धांत हा फ्रिक्वेन्सी, स्पंदन म्हणजेच व्हायब्रेशन यावर आधारित आहे. नेपोलियन हिल असं म्हणतात, व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह द माइंड कॅन अचीव्ह. म्हणजेच आपला ब्रेन जो विचार करतो, समजून घेतो आणि विश्वास ठेवतो, त्याच गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो तत्पर असतो. आणि दुसरे एक वाक्य निकोला टेस्ला असं सांगतात, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिव्हर्सल थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन. जर तुम्हाला या संपूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन या गोष्टींच्या संदर्भात विचार करावा लागेल. आता व्हायब्रेशन म्हणजे नेमकं काय तर ते समजून घेऊया. मित्रांनो, आपले हृदय व्हायब्रेट होतं म्हणजे थोडक्यात धडकतं हे आपल्याला माहित असेल. त्याचप्रमाणे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आपला ब्रेन सुद्धा व्हायब्रेट होतोय, तो धडकतोय. ECG, EEG रिपोर्ट मध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, जी गोष्ट व्हायब्रेट होते त्यातनं फ्रिक्वेन्सी किंवा तरंग निर्माण होतात. समजा आपण संत पाण्यामध्ये जर दगड टाकला किंवा एखादी वस्तू टाकली तर त्या पाण्यावरती स्पंदन निर्माण होतात, म्हणजे थोडक्यात व्हायब्रेशन तयार होते, एक प्रकारे वेव्स तयार होतात. त्याचप्रमाणे
आपला ब्रेन जेव्हा व्हायब्रेट करतो तेव्हा तरंग निर्माण होतात किंवा फ्रिक्वेन्सी निर्माण होतात आणि त्यांना ब्रेन फ्रिक्वेन्सी किंवा ब्रेन वेव्स असं म्हणतात. अल्फा, बीटा, डेल्टा, थीटा आणि गॅमा याच प्रकारे वेगवेगळी वेव्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे. मग ही फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तरी फ्रिक्वेन्सी म्हणजे एक प्रकारे आपल्या ब्रेनची लँग्वेज आहे, ती आपल्या ब्रेनची भाषा आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ लॅपटॉप, मोबाईल किंवा तुमच्या कम्प्युटरवरती बघत असणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये म्हणजे तुमच्या लँग्वेजमध्ये तो तुम्हाला समजतो. परंतु ज्या कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये हा व्हिडिओ स्टोअर केलेला आहे त्या कम्प्युटरची एक वेगळी लँग्वेज आहे जी की त्या साधनाला ती समजते. म्हणजे थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ मराठीमध्ये बघतायत किंवा तुम्ही हिंदीमध्ये बघत असणार किंवा उर्दूमध्ये बघत असणार. थोडक्यात तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये बघतात तर त्या लँग्वेजमध्ये तो व्हिडिओ सेव्ह केलेला नाहीये किंवा डाउनलोड केलेला नाहीये. तर या इलेक्ट्रॉनिक साधनांची एक वेगळी लँग्वेज आहे, त्याला बायनरी लँग्वेज म्हणतात. जसं की हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तो 0101 या फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेला आहे, यालाच मशीन लँग्वेज असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात हा व्हिडिओ मराठीमध्ये जरी असेल तरी मित्रांनो कम्प्युटरने हा व्हिडिओ त्यांच्या लँग्वेजमध्ये पूर्णपणे ट्रान्सलेट करून त्याला तो सेव्ह करून ठेवलेला आहे किंवा तो डाउनलोड करून ठेवलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपली लँग्वेज कुठली असेल तरी त्या मशीनची लँग्वेज त्यांच्या भाषेमध्ये ती वेगळी आहे, ती त्यांच्या लँग्वेजमध्ये त्याला ती सेव्ह करून ठेवते. त्याचप्रमाणे आपला ब्रेन ज्या फ्रिक्वेन्सी तयार करतो ती फ्रिक्वेन्सी म्हणजे एक प्रकारची या ब्रह्मांडाला समजण्यासाठीची ती लँग्वेज आहे किंवा ती भाषा. मित्रांनो, आपण पंचतत्वांपासून तयार झालेलो आहोत. वायू, जल, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. आणि याच पंचतत्वांपासून हे संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण या संपूर्ण ब्रह्मांडाचे एक सूक्ष्म घटक आहोत आणि हे संपूर्ण ब्रह्मांड त्या टेक्नॉलॉजीवरती काम करतो. ज्या टेक्नॉलॉजीला तो समजतो त्याच टेक्नॉलॉजीवरती आपला ब्रेन सुद्धा काम करतो. म्हणजे या ब्रह्मांडाला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये आपला ब्रेन आपले संपूर्ण विचार ट्रान्सलेट करत आहे किंवा भाषांतरित करतो. म्हणजेच मित्रांनो, आपण जरी हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, अरबी अशा वेगवेगळ्या भाषा बोलत असणार तरी सुद्धा आपला ब्रेन त्याच्या युनिक लँग्वेजमध्ये म्हणजे ब्रह्मांडाची जी युनिक लँग्वेज आहे त्या युनिक लँग्वेजमध्ये त्या संपूर्ण भाषांना ट्रान्सलेट करतो आणि त्याचे वेव्स म्हणजे थोडक्यात त्याचे व्हायब्रेशन तयार करतो आणि ते व्हायब्रेशन तयार केल्यानंतर त्याचे स्पंदन तयार होतात आणि त्यानंतर एक फ्रिक्वेन्सी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सोडली जाते. मित्रांनो, आपण रेडिओ FM बघितला असेल. समजा आपण आपल्या रेडिओमध्ये 91 FM फ्रिक्वेन्सी सेट केली तर आपल्याला 91 FM चॅनल वरती जे सॉन्ग सुरू आहे तो सॉन्ग आपल्याला ऐकायला येतो. जर आपण 97 FM सुरू केलं असेल तर आपल्याला 97 FM वरती जे गाणे सुरू आहे ते आपल्याला ऐकायला येतात. थोडक्यात आपण आपल्या रेडिओमध्ये चॅनलला जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जी आपण सेट करणार ते चॅनल आपल्याला ऐकायला येणार. म्हणजे थोडक्यात फ्रिक्वेन्सी सेट करणे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर आपण आपल्या ब्रेनमध्ये सकारात्मक फ्रिक्वेन्सी सेट केली तर सकारात्मक चॅनल सुरू होणार आणि नकारात्मक फ्रिक्वेन्सी जर आपण सेट केलेली असेल तर मात्र नकारात्मक फ्रिक्वेन्सी चॅनल सुरू होणार. मित्रांनो, तुम्ही आपल्या FM मध्ये 91 FM चॅनल सेट केले, 15 सेकंदांनी तुम्ही 97 FM सेट केले, त्यानंतर पुन्हा तुम्ही 92 FM ला आलात आणि पुन्हा काही सेकंदांनी तुम्ही 100 FM ला तुम्ही चॅनल सेट केले. तर मला एक सांगा, तुम्हाला कुठले गाणे ऐकायला येईल? नक्कीच कुठलेच ऐकायला येणार नाही, आपण कन्फ्यूज होणार. मित्रांनो, आपण नेमकं हेच तर करतोय. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टीवर आपण कधी लक्ष केंद्रित करतच नाही. म्हणजेच 15 मिनिटांनी आपल्या डोक्यामध्ये वेगळा विचार येतो, पुन्हा 10 मिनिटांनी तो चेंज होतो, पुन्हा 30 मिनिटांनी वेगळा विचार येतो. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहे, जे आपले ध्येय आहे त्यावर आपण कधी फोकस करतच नाहीये. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा पुन्हा फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे पुन्हा पुन्हा आपला सिग्नल चेंज होतोय. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी असे म्हटलेले आहे, टेक अप ऑन आयडिया, मेक दॅट ऑन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट लाईव्ह, ऑन दॅट आयडिया लेट द ब्रेन, let the brain, muscles, nerves, every part of your body be fully of that idea and just live every on the idea alone. This is way to success. तुम्ही एक ध्येय आखा, कल्पना करा, तुम्ही आखलेले ध्येय तुमच्या नसानसात बिंबवा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला जे हवं आहे ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ब्रेनमध्ये एक फ्रिक्वेन्सी आपण सेट करायला शिकायला पाहिजे. मित्रांनो, एक चोर आहे आणि एक पोलीस आहे. चोर पुढे धावतायत आणि पोलीस त्यांना पाठीमागून पकडतायत. अगदी सैरा वैरा गल्ली बोळातून इकडे तिकडे चोर हा पडतोय, पोलीस त्यांना पाठीमागून पकडतोय. आता मला एक सांगा, जर चोराला पोलिसाने पकडले तर रनिंग कोणाची जास्त असेल? नक्कीच पोलिसाची रनिंग जास्त असेल. आता मात्र मित्रांनो, बाजी चेंज झाली. आता पोलीस पुढे धावतायत आणि चोर त्यांना पाठीमागून पकडतायत. आता या कंडिशन मध्ये सुद्धा दोघेही सैरावर अगदी धावतायत. पोलीस पुढे धावतायत, चोर त्यांना पाठीमागून पकडतायत. आता मात्र त्या पोलिसांना चोराने पकडले. आता जर मी तुम्हाला विचारलं की रनिंग कोणाची जास्त आहे
तर नक्कीच तुम्ही सांगणार की चोराची जास्त आहे. मित्रांनो, असं कसं शक्य आहे? जर तुम्ही म्हणणार की रनिंग चोराची जास्त आहे तर पहिल्या टर्म मध्ये पोलीस हा चोराला पकडू शकला नसता, आणि जर तुम्ही म्हणणार की पोलिसाची रनिंग जास्त आहे तर सेकंड टर्म मध्ये मात्र चोर पोलिसांना पकडू शकले नसते. बरं, दोघांची रनिंग समान आहे का? जर दोघांची समान राहिली असती तर दोघेही मात्र सोबत पळाले असते, ते पुढे मागे पळाले नसते. मित्रांनो, चोर आणि पोलीस दोघेही एकच असताना सुद्धा दोघेही कंडिशन मध्ये असं का घडतंय तर त्यामागचं कारण असं आहे की पहिल्या टर्म मध्ये ज्यावेळेस चोर पुढे धावायचे आणि पोलीस त्यांना पाठीमागून पकडायचे तेव्हा चोराला काही माहित नव्हतं की मला नेमकं कुठं जायचंय, हा माझ्या पाठीमागे लागलेला आहे म्हणून चोर फक्त सैरावरा इकडे तिकडे फक्त धावत होते. मात्र पोलिसांना पहिल्या टर्म मध्ये माहित होतं की कुठेही गेले तरी चालतील, मला फक्त यांची पाठ पकडायची आहे, म्हणजे मला फक्त याला पकडायचंय. आणि सेकंड टर्म मध्ये जेव्हा पोलीस पुढे धावायला लागले आणि चोर त्यांना पाठीमागून पकडताय तेव्हा सेकंड टर्म मध्ये पोलिसांना माहित नव्हतं की मला कुठे जायचंय, की माझ्या मागे लागलेलं आहे म्हणून मला फक्त पळायचंय. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे ध्येय नव्हतं. ध्येय ज्या व्यक्तीसमोर निश्चित होतं, टार्गेट त्यांचं फिक्स होतं, ते व्यक्ती आपले ध्येय गाठू शकले. मित्रांनो, या प्रसंगांच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्ही निसर्गाकडे कुठलीही गोष्ट मागा, मात्र जे मागताय ती गोष्ट क्लिअर असू द्या, अगदी स्पष्ट असू द्या. थोडक्यात मित्रांनो, सजग राहून तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्ट तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही तुमच्या ब्रेन मध्ये फ्रिक्वेन्सी सेट करा. आता महत्वाचे असे आहे की तुम्हाला जे पण निसर्गाकडे मागायचे त्याविषयी तुमचे ध्येय ही क्लिअर असायला पाहिजे आणि ते कागदावर लिहून ठेवायला पाहिजे. मित्रांनो, तुमचे ध्येय तुम्ही कागदावर लिहिल्यानंतर नेमकं काय होतं यासाठी डॉमिनेटर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इथल्या एका प्राध्यापकांनी एक संशोधन केले होते. त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी 268 लोकांची निवड केली. त्यामध्ये काही मुलं आणि काही मुली असे विद्यार्थी होते. मित्रांनो, त्यांनी त्या पूर्ण गटाला म्हणजे 268 लोकांना 2 गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला असं सांगितले की तुम्हाला जे पण हवं आहे, तुमचं जे पण ध्येय आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये फक्त व्हिज्युअलाइज करा, म्हणजे फक्त मनामध्ये त्याची पुनरावृत्ती करा. आणि दुसऱ्या गटाला असं सांगितलं की तुमचं जे पण ध्येय आहे ते तुम्ही कागदावर मांडा, कागदावर लिहा आणि पुन्हा पुन्हा कागदावर त्याचं वाचन करा किंवा ते आपल्या डोळ्यासमोर ठेवा. दोघेही गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरती प्रयोगाला सुरुवात झाली. मित्रांनो, हे संपूर्ण प्रयोग संपल्यानंतर निष्कर्ष असे निघाले, ज्या गटाने आपले ध्येय कागदावर लिहिलेले होते आणि व्हिज्युअलाइज केलेले होते त्या गटाला आधीच्या गटापेक्षा खूप मोठे यश मिळाले. म्हणजे त्यांनी जे पण त्यांचं ध्येय आहे, त्यांनी निसर्गाकडे जे पण मागितलेलं होतं त्या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्णत्व झाल्या होत्या, त्या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्ण झालेल्या होत्या. आणि दुसरा गट ज्यांनी फक्त त्यांचे ध्येय हे व्हिज्युअलाइज केलेलं होतं, म्हणजे फक्त मनामध्ये त्याची पुनरावृत्ती केली होती, पुन्हा पुन्हा ते फक्त आठवणीत त्यांनी आणलं होतं, त्याविषयी विचार केला होता, त्यांना मात्र आपलं ध्येय साध्य करण्यासाठी वेळ लागला होता. म्हणजे थोडक्यात सर्वात जास्त सक्सेसचा रेशो हा ज्यांनी ध्येय व्हिज्युअलाइज केले आणि कागदावर लिहून ठेवले त्यांना जास्त सक्सेस मिळालेला आहे. मित्रांनो, या संशोधनामध्ये या गोष्टी स्पष्ट झाल्यात. मग असे नेमके का घडले तर त्यामागचं कारण असं होतं की जेव्हा आपण फक्त व्हिज्युअलाइज करतो त्यावेळेस आपल्या ब्रेनच्या राईट भाग जो आहे, म्हणजे ज्याला राईट ब्रेन आपण म्हणतो, त्याचा आपण वापर करत असतो. मात्र आपले तर 2 ब्रेन आहे, एक लेफ्ट ब्रेन आणि दुसरा राईट ब्रेन. जेव्हा तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करता त्यावेळेस तुमच्या ब्रेनचा अर्धाच हिस्सा हा कार्यरत असतो. परंतु मित्रांनो, जर तुम्ही ते कागदावर लिहून ठेवले तर त्यावेळेस मात्र आपला लेफ्ट ब्रेन वर्क करतो. मित्रांनो, तुम्ही व्हिज्युअलाइज करत गेलात आणि तुमचे स्वप्न जर तुम्ही कागदावर लिहित गेलात तर तुमचा लेफ्ट आणि राईट ब्रेन दोघेही वर्क करतात. म्हणजेच आपल्या ब्रेनचा पूर्ण वापर झाल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होतो, त्यातनं ऊर्जा निर्माण होते आणि व्हायब्रेशन मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी तुमच्या चांगल्या प्रकारे सेट होऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय कागदावर लिहायला पाहिजे, त्याची पुनरावृत्ती तुम्ही मनामध्ये सुद्धा करायला पाहिजे. त्यासोबत त्याविषयी होणारे प्रत्येक पॉइंट्स तुम्ही कागदावर उतरवायला पाहिजे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहिले की तुम्ही तुमचे व्हिजन जे पण असेल, जे तुम्हाला निसर्गाकडनं ज्या पण गोष्टी मागायच्या आहेत ते तुमचे ध्येय क्लिअर असू द्या. तुमचे ध्येय फक्त इमॅजिन करू नका, तर ते कागदावर सुद्धा त्याची मांडणी करा, कागदावर सुद्धा ते लिहित राहा. आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, यामध्ये महत्त्वाच्या 3 अशा पायऱ्या आहेत. त्यापैकी सर्वात पहिली महत्त्वाची पायरी जी आपण मागील भागामध्ये पाहिली. मित्रांनो, तुम्हाला जे पण हवं आहे, तुमचं जे स्वप्न असेल आयुष्यात, तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही बिनधास्त या निसर्गाकडे मागा. तुम्हाला जे मागायचं आहे ते क्लिअर असू द्या आणि तुमचे ते ध्येय, तुम्हाला जे पण मागायचं आहे ते कागदावर लिहा. ही सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी. मित्रांनो, आता दुसरी पायरी आपण बघणार आहोत ती म्हणजे विश्वास ठेवा. एका गावामध्ये आकर्षणाचा सिद्धांत या विषयावरती एक व्याख्यान सुरू असतं. बरीच लोक त्या व्याख्यानासाठी जमलेले असतात. मित्रांनो, संपूर्ण व्याख्यान संपल्यानंतर एक आजीबाई त्या व्याख्यानांकडे येतात आणि त्यांना विचारतात, बाबा रे, तू जे सांगतोयस की आपल्या अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गोष्ट साध्य करू शकता, म्हणजे मी जे म्हणेन ती प्रत्येक गोष्ट माझी मला मिळेल, हे खरं आहे का? मित्रांनो, तेव्हा त्या तत्ववेत्यांनी आजीबाईंना सांगितले की हो आजीबाई, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये या सर्व गोष्टी साध्य होतात. तुम्हाला जे हवं आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा तुम्ही प्रकट करणार ते सर्व तुम्हाला मिळणार. तुम्ही जर या डोंगराला म्हटले की डोंगरा चल बाजूला हो, तर डोंगर
सुद्धा बाजूला होऊ शकतो इतकी मोठी ताकद आकर्षणाचा सिद्धांत मध्ये. मित्रांनो, आजीबाईंनी सर्व गोष्ट ऐकली आणि रात्री झोपताना आपल्या बेडरूम मध्ये खिडकी ओपन केली. समोर तिला डोंगर दिसला आणि डोंगराला आजीबाईने म्हटलं की डोंगराच्या बाजूला हो, सकाळ होईल त्यावेळेस तू इथं मात्र दिसायला नको. मित्रांनो, सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर सर्वप्रथम आजीबाईंनी खिडकी ओपन केली आणि तिथं बाहेर बघितलं. डोंगर बाजूला झाला होता का? तर नाही मित्रांनो, डोंगर तिथंच होता. डोंगर बाजूला झालेलाच नव्हता. आजीबाईला राग आला. आजीबाई पुन्हा त्या तत्ववेत्यांकडे गेल्या आणि तत्ववेत्यांना म्हणतायत, बाबा रे तू खोटं बोलतोयस, असं काही नसतं. आकर्षणाच्या सिद्धांत मध्ये मी जे मागणार ते मला कधीही मिळत नाही. तुम्ही काल म्हटले होते की डोंगराला जर तुम्ही म्हटलं तर बाजूला होतं, डोंगर बाजूला होऊ शकतो. बाबा रे मी डोंगराला म्हटलं होतं की डोंगरा बाजूला हो, डोंगर बाजूला झाला नाही. तेव्हा मात्र तत्ववेत्यांनी आजीबाईंना सांगितलं, आजीबाई तुम्ही तुमच्या मनामध्ये जी इच्छा प्रकट करणार ती 100% पूर्णत्वात जाऊ शकते. तुम्ही म्हटल्यानुसार डोंगर बाजूला झाला असता, मात्र ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपताना खिडकीतनं त्या डोंगराकडे बघितलं आणि डोंगराला जेव्हा तुम्ही म्हटलं की डोंगरा बाजूला हो, डोंगर बाजूला झाला नाही आजीबाई, त्यामागचं कारण असं होतं की तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी किंतु परंतु होता की बघतच कसं काय डोंगर बाजूला होतो. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये दुसरी महत्वाची ही पायरी आहे की तुम्ही जे ध्येय आखलेलं आहे, तुम्ही या निसर्गाकडे जे पण मागितलेलं आहे त्यावर ती तुम्हाला 100% मिळणारच यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही ब्रह्मांडाला जे पण मागितलेलं आहे त्या बाबतीत तुमच्या मनामध्ये किंचितही किंतु परंतु नसावे, त्यावरती पूर्ण तुमचा विश्वास असायला पाहिजे. मित्रांनो, आपण दुसरी पायरी खूप महत्वाची आहे की तुम्ही निसर्गाकडे ज्या गोष्टी मागितलेल्या आहे त्यावरती 100% तुमचा विश्वास असायला पाहिजे. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये तिसरी पायरी ती खूप महत्वाची आहे आणि ती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तिसरी पायरी ही अशी आहे की तुम्ही निसर्गाकडे म्हणजेच या संपूर्ण ब्रह्मांडाकडे जी पण गोष्ट मागितलेली आहे ती तुम्हाला मिळालीच आहे या आविर्भावात तुम्ही जगा. थोडक्यात तुम्ही निसर्गाकडे जे पण मागितलेलं आहे त्यासाठी स्वतःला सज्ज करा, स्वतःला डेव्हलप करा. समजा तुम्ही जॉब करत आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की मला माझ्या जॉबमध्ये प्रमोशन मिळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तिसऱ्या पायरीचा विचार करत असताना मित्रांनो, तिसऱ्या पायरीमध्ये तुम्ही या आविर्भावात जगायला पाहिजे की तुम्हाला प्रमोशन मिळाले आहे. स्वतःला सज्ज करणे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ज्या कामासाठी प्रमोशन मिळालेले आहे त्या कामासाठी तुम्हाला स्वतःला नेमके काय करावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला प्रशिक्षण द्यायला हवे. म्हणजेच सेल्फ डेव्हलपमेंट महत्वाची आहे. मित्रांनो, प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला जे पण करायचं आहे त्यासाठी तुमच्यामध्ये जे कौशल्य असायला पाहिजे ते कौशल्य मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला ट्रेनिंग द्या. त्या संदर्भातील नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकून घ्या. मित्रांनो, याऐवजी जर तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व्हायचे असेल किंवा एक यशस्वी बिझनेसमन व्हायचे असेल तर आकर्षणाचा सिद्धांत मध्ये तिसऱ्या पायरीचा विचार करत असताना नेमकं काय करायला पाहिजे ते आता आपण बघूया. मित्रांनो, तिसऱ्या पायरीमध्ये तुम्ही एक यशस्वी बिझनेसमन आहातच, एक यशस्वी उद्योजक आहातच, या आविर्भावामध्ये तुम्ही स्वतःला जगवा किंवा तुम्ही स्वतः जगा. स्वतःला सज्ज करा. एक यशस्वी बिझनेसमन मध्ये जे गुण असतात, ज्या चांगल्या सवयी असतात, त्या चांगल्या सवयी आणि चांगले गुण तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात करा. थोडक्यात तुम्ही जो बिझनेस करणार आहात, ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व्हायचं आहे, एक यशस्वी बिझनेसमन व्हायचं आहे, तो व्यवसाय करण्यासाठी लागणारी संपूर्ण कला कौशल्य हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतःला सज्ज करा, स्वतःला ट्रेनिंग द्या. मित्रांनो, तुम्ही या ब्रह्मांडाकडे आकर्षणाचा सिद्धांत मध्ये जी पण गोष्ट मागितलेली आहे ती घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात किंवा नाही, तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. जर तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने सज्ज केले, स्वतःला पात्र केले तर मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट मिळेल जी तुम्हाला हवी आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने वागलात नाही तर आपल्या विचार प्रक्रियेमध्ये चेंज होतो. आपण त्या पद्धतीने जगलो नाही तर आपली विचार प्रक्रिया चेंज होते आणि विचार प्रक्रिया चेंज झाल्यामुळे व्हायब्रेशन चेंज होतात आणि व्हायब्रेशन चेंज झाल्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत नाही. म्हणून मित्रांनो, या तिघही गोष्टी ज्या मी तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत मध्ये सांगितलेल्या आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचा आपण अभ्यास करा आणि आपल्याला आपल्या आयुष्यात जे पण हवं आहे ते मिळवण्यासाठी या तिघही स्टेपचा आपण वापर करा. मित्रांनो, तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही या निसर्गाकडे, या ब्रह्मांडाकडे अगदी बिनधास्त मागा. जे पण मागायचंय ते अगदी सजग राहून मागा आणि ते स्पष्ट असू द्या. समजा तुम्हाला एक यशस्वी उद्योजक किंवा बिझनेसमन व्हायचंय तर मित्रांनो, तुम्हाला जो पण व्यवसाय करायचाय किंवा ज्या संदर्भात तुम्हाला एक यशस्वी बिझनेसमन व्हायचंय तो तुमचा बिझनेस तुमच्या डोळ्यासमोर अगदी क्लिअर असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठल्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचंय ते तुमचं स्पष्ट असायला पाहिजे. थोडक्यात तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती असायला पाहिजे. तुमचे यशस्वी बिझनेसमन व्हायचं जे ध्येय आहे ते तुम्ही स्पष्टपणे तुमच्या कागदावर लिहायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्याची मांडणी तुम्ही कागदावर करायला पाहिजे, तुमच्या डायरीमध्ये ती लिहायला पाहिजे. मित्रांनो, आता पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचंय हे अगदी तुमचं क्लिअर आहे. तुमचे ध्येय, त्याविषयीची संपूर्ण माहिती तुमची अगदी
स्पष्ट आहे आणि ते तुम्ही कागदावर सुद्धा लिहिलेलं आहे. आता दुसऱ्या पायरीमध्ये तुम्ही 100% एक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी बिझनेसमन होणारच यावर तुमचा 100% विश्वास असायला पाहिजे. म्हणजे किंचितही किंतु परंतु तुमच्या त्या कार्याच्या संदर्भात तुम्ही मांडलेल्या ध्येयाच्या संदर्भात नसावं. त्यासाठी तुम्ही यशस्वी उद्योजक होणारच यासाठी तुम्ही प्रत्येक एक पाऊल, अगदी प्रयत्नाचे पाऊल तुम्ही यशस्वीतेकडे टाकायला पाहिजे. म्हणजेच प्रयत्न करणे सुद्धा गरजेचे आहे. आणि मित्रांनो, तिसऱ्या पायरीमध्ये तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहातच या आविर्भावात तुम्ही जगायला पाहिजे. थोडक्यात तुम्ही त्यासाठी स्वतःला सज्ज करायला पाहिजे. तुमचा व्यवसाय करण्यासाठी, यशस्वी बिझनेसमन होण्यासाठी किंवा एक यशस्वी बिझनेसमन व्यक्तीकडे जे गुण आहेत ते गुण तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. त्यासाठी लागणारे संपूर्ण गोष्टी, संपूर्ण नॉलेज तुमच्या अगदी समोर पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रशिक्षण द्यायला पाहिजे, स्वतःला प्रशिक्षित करायला पाहिजे. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत हा विषयच इतका मोठा इंटरेस्टिंग आहे, इतका गंमतशीर आहे की नेमका आकर्षणाचा सिद्धांतचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सुद्धा असं वाटायला लागतं की आपण याचा प्रॅक्टिकल अनुभव घ्यायला पाहिजे. मित्रांनो, पण आकर्षणाचा सिद्धांतचा अभ्यास केल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल अनुभव पण घ्यायला लागतो. त्यासाठी आपण छोटे छोटे प्रयोग आपल्या स्वतःवरती करतो. मात्र त्यामध्ये सर्वात मोठी अडचण येते आणि ती अडचण म्हणजे आपल्या स्वतःच्या विचारावर कंट्रोल होत नाही. कारण मित्रांनो, आपल्या ब्रेन मध्ये एका वेळेस अनेक विचार येतात आणि नेमकं एकाच विचारांमध्ये किंवा एकाच गोष्टीवरती आम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि नेमकं का करू शकत नाही तर त्या मागचं कारण हे आहे की आपल्या ब्रेनची आधीपासून झालेली चुकीची प्रोग्रामिंग. होय मित्रांनो, आता नेमकी ब्रेन प्रोग्रामिंग म्हणजे काय याविषयी आपण बघूया. मित्रांनो, कॉम्प्युटरला प्रोग्रामिंग करणे या बाबतीत आपल्याला माहित असेल. जर कॉम्प्युटरला योग्य प्रोग्रामिंग केलेली नसेल तर कॉम्प्युटर हा चालू शकत नाही. मित्रांनो, त्याप्रमाणे आपल्या ब्रेन मध्ये आधीपासून काही चुकीच्या सवयींमुळे चुकीची ब्रेन प्रोग्रामिंग झालेली असते आणि ते चुकीची ब्रेन प्रोग्रामिंग झाल्यामुळे काही चुकीच्या सवयी आपल्याला असतात. त्यामुळे आपल्या विचार प्रक्रियेमध्ये चेंज होतो. म्हणजे चुकीच्या पद्धतीने विचार आपण करायला लागतो आणि नव्याने काहीतरी करायचं म्हटलं तरी मित्रांनो, ब्रेन प्रोग्रामिंग आधीची जी आहे तीच असल्या कारणाने आपण वेगळं असं काही करू शकत नाही. त्याचे उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक वर्षाला काही लोक 31 डिसेंबरला हा एक कुठला तरी संकल्प करतात. समजा आपण असं म्हणूया की काहींनी हा विचार केलेला असतो की मी उद्यापासून डायरी लिहिणार. मित्रांनो, 1-2 तारखेला ही लोक सुरुवात करतात आणि 15 ते 20 दिवस ज्यावेळेस येतात तेव्हा जानेवारी महिन्यामध्ये कुठेतरी ते स्टॉप झालेलं असतं. आता हे बंद का होतं तर त्या मागचं कारण असं आहे की आधीच्या सवयी या जशा आहे त्याच सवयी त्यांना त्या पद्धतीने कंटिन्यू होतात. आणि मित्रांनो, जे काही नवीन संकल्प केलेले आहे त्यामध्ये तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये आधीच्या चुकीच्या सवयींमुळे बदल होतो आणि मग आपण केलेला नवीन संकल्प हा पूर्ण करू शकत नाही. आता ब्रेन प्रोग्रामिंग नेमकी कसे कार्य करते त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. मित्रांनो, आपण सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीला जेव्हा मोटरसायकल किंवा कार चालवायला शिकतो तेव्हा सजग राहून प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे स्टेरिंग पकडणे, रेस देणे, गिअर टाकणे, आजूबाजूला असलेली लोकांकडे लक्ष देणे, ओव्हरटेक करणे, या प्रत्येक गोष्टीकडे अगदी आपलं जाणीवपूर्वक लक्ष असतं. आणि मित्रांनो, जेव्हा या संपूर्ण गोष्टींची आपल्याला सवय झालेली असते तेव्हा मात्र तुम्ही घरातून निघताना फक्त ठरवायचंय तुम्हाला कुठे जायचंय, गाडीवर बसायचंय, गाडी स्टार्ट करायची आहे. मित्रांनो, गंमत म्हणजे बरोबर तुम्ही त्या जागेवर पोहोचता जिथं तुम्हाला जायचं होतं. आता मात्र मित्रांनो, कुठला गिअर टाकायचा आहे, कुठं गाडी स्लो करायची आहे, कुठं फास्ट करायची आहे, कुठला व्यक्ती आपल्या आजूबाजूने दिलेला आहे, ओव्हरटेक कसा करायचा आहे याकडे विशेष लक्ष आपलं नसेल तरी सुद्धा तुम्ही ठरलेल्या जागेवरती व्यवस्थित पोहोचता. आपल्या मनामध्ये अनेक विचार असताना सुद्धा आपण व्यवस्थित गाडी चालवतोय. सर्व क्रिया अगदी ऑटोमॅटिक होत आहेत. असं का होतं मित्रांनो? त्यामागचं कारण असं आहे की गाडी चालवतानाच्या ज्या पण संपूर्ण क्रिया आहे, ज्या पण स्टेप आहे, त्या संपूर्ण स्टेपची तुमच्या ब्रेनमध्ये प्रोग्रामिंग झालेली आहे आणि मग जेव्हाही तुम्ही गाडी चालवायला लागणार त्यावेळेस तो प्रोग्राम ऑटोमॅटिक स्टार्ट होतो आणि त्या पद्धतीने कार्य करतो. याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अनेक सवयींची आपल्या ब्रेनमध्ये चुकीची प्रोग्रामिंग झालेली आहे. त्यामुळे आपण एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने आपली विचार प्रक्रिया आहे. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत जर आपल्या आयुष्यात 100% लागू व्हावा, आपल्याला जे हवं आहे ते 100% मिळावं, हे जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या विचारांवरती आपलं केंद्रीकरण असायला पाहिजे, आपल्या विचारांवरती आपले कंट्रोल असायला पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या विचारांवरती कंट्रोल असायला पाहिजे असं वाटत असेल तर मात्र तुमची ब्रेन प्रोग्रामिंग चेंज करणे गरजेचे आहे. मित्रांनो, संपूर्ण आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्या विचार प्रक्रियेवर आधारित आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपली विचार प्रक्रिया असेल, आपल्या अंतर्मनामध्ये आपण ज्याप्रमाणे विचार करतो त्या विचारांद्वारे स्पंदन निर्माण होतात आणि एक फ्रिक्वेन्सी पाठवली जाते. हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला आढळते आणि त्यामुळे आपण एका गोष्टीवरती आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याविषयीच्या 2 महत्त्वाच्या
गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये त्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी मला काय नको आहे याचा विचार न करता मला काय हवं आहे यावरती आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मित्रांनो, पुन्हा पुन्हा आपली विचार प्रक्रिया चेंज झाल्यामुळे आपले व्हायब्रेशन चेंज होतात आणि व्हायब्रेशन चेंज झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपल्याला मिळत नाही. मित्रांनो, आपले विचार चेंज होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मला काय हवं आहे यापेक्षा आपण मला नेमकं काय नको आहे या गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत असतो. मित्रांनो, एक गोष्ट सर्वात महत्त्वाची जी पहिल्या पायरीमध्ये आहे ती लक्षात घ्यायची. तुमची विचार प्रक्रिया चेंज व्हायला नको असं जर आपल्याला वाटत असेल तर मला काय नको या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला काय हवं आहे या गोष्टींकडे विशेष लक्ष केंद्रित करायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, सजग राहून एकच विचार पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये पुनरावृत्ती करायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे आहे याचा जास्तीत जास्त विचार करावा. मित्रांनो, पुन्हा पुन्हा तुमचे ध्येय आठवून ते तुम्हाला 100% मिळणारच याचा विचार करून नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे, म्हणजेच आनंदी राहायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जे हवं आहे तो विचार जर तुम्ही पुन्हा पुन्हा मनात ते तुम्हाला मिळणारच आहे हे प्रसन्न मनाने जर तुम्ही तो विचार केला तर 100% तुमच्याकडे सकारात्मकता ही आकर्षित होणार. तुमच्या मनामध्ये असलेली तुमची प्रसन्नता नेहमी आपल्याकडे सकारात्मक विचार आकर्षित करत असतं. जर तुम्ही नेहमी प्रसन्न राहून तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले तर मित्रांनो, कधीही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, प्रसन्नता ही नेहमी आपल्याकडे सकारात्मक गोष्टी आकर्षित करत असते तर नकारात्मक गोष्टी आकर्षित करण्यामागे तुमचा राग कारणीभूत असतो. म्हणूनच मित्रांनो, नेहमी प्रसन्न राहा आणि तुम्हाला जे हवं आहे ते पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये त्याची पुनरावृत्ती करा. मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये स्थिरता येण्यासाठी महत्त्वाच्या 2 पायऱ्यांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यापैकी सर्वात पहिली महत्त्वाची पायरी जिचा अभ्यास आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे. आता बघूया दुसरी पायरी. एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत तुमच्यावर होत नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तो स्वतःवर होऊ देणार नाही. मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये अस्थिरता येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं एक दुसरं कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असलेली नकारात्मकता, म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या लोकांचे विचार. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला वावरणारी जी लोक असतात, नाही म्हटले तरी काही लोकांचे तुमच्या प्रत्येक कृतीवरती विशेष लक्ष असतं आणि मित्रांनो, आपण करत असलेल्या कामाविषयी ही लोक नेहमीच आपल्यासमोर नकारात्मक वागतात किंवा नकारात्मक विचार मांडतात. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये अस्थिरता निर्माण होते, म्हणजेच आपण आपल्या ध्येयापासून वेगळे होतो. त्यामुळेच आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. एकदा एका पारध्याच्या मुलाला जंगलामध्ये गरुडाचं छोटं पिलू दिसतं. तो पारध्याचा मुलगा त्या गरुडाच्या छोट्या पिलाला घेऊन घरी येतो आणि अंगणामध्ये असलेल्या आपल्या कोंबडीच्या पिल्लांमध्ये तो सोडून देतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे कोंबडीचे पिलू हळूहळू मोठं होत आहे त्याप्रमाणे गरुडाचे पिलू सुद्धा मोठं होतं. त्या पिलांसोबतच ते खेळत आहे. जेव्हा हे सर्व पिलं मोठे होतात तेव्हा एके दिवशी त्या गरुडाच्या पिलाला आपल्यासारखाच एक पक्षी आकाशात उडताना दिसतो. गरुडाचे पिलू आपल्या जवळच्या त्या कोंबडीच्या पिल्लांना आकाशात उडणाऱ्या त्या गरुडाला दाखवतो. तेव्हा कोंबडीची इतर पिलं म्हणतात की आपण तसे उडू शकत नाही कारण आपल्या पंखांमध्ये ते बळच नाही. तरी सुद्धा हा गरुड पक्षी आकाशात आपल्यासारखा उडणाऱ्या त्या पक्षाला बघत राहायचा आणि मग त्या गरुडाच्या पिलाने ठरवलं की आपणही आपल्या पंखांमध्ये बळ आणायचं आणि याप्रमाणे उडायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, त्या गरुडाच्या पिलाने आकाशात उडणाऱ्या त्या पक्षाप्रमाणे आपल्या पंखामध्ये बळ आणून उडायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मित्रांनो, सराव करता करता तो गरुड पक्षी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आणि मग एके दिवशी तो फार एका मोठ्या झाडावर जाऊन बसला. ते इतर कोंबडीचे पिल्लू त्या गरुडाच्या पिलाला सांगायचे, तू उंच उडू नकोस, आपल्यामध्ये ते बळ नाहीये, तू उंच उडालास तर एक दिवस पडशील आणि पडून तू मरशील, असा सल्ला ते देतात. त्याची नेहमीच थट्टा मस्करी करत राहायची. मात्र गरुडाचे पिल्लू त्या इतरांकडे दुर्लक्ष करून दररोज सराव करायला लागले आणि मित्रांनो, एक दिवस त्या इतर गरुडाप्रमाणे तो गरुडाचा पिल्लू सुद्धा आकाशामध्ये उंच भरारी घेतला. मित्रांनो, या कथेवरून काय लक्षात येतं तर गरुडाच्या पिलाने आजूबाजूला असलेल्या लोकांच्या विचारांचा परिणाम जोपर्यंत त्याच्या मनावर तो होत राहिला तोपर्यंत तो प्रगती करू शकला नाही. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस गरुडाच्या पिलाने इतरांच्या मनाचा विचार केला नाही किंवा इतरांच्या विचारांचा परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही आणि आत्मविश्वासाने त्याने कामाला सुरुवात केली तेव्हा मात्र आकाशामध्ये उंच भरारी घेऊ शकतो. मित्रांनो, आपण स्वतःही ठरवू शकतो अगदी सजग राहून की इतरांच्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होऊ द्यायचा आहे किंवा होऊ द्यायचा नाही. तर त्यासाठी सर्वात पहिली जी पायरी मी सांगितली होती ती उपयुक्त असेल की तुमच्या मनावर जर इतरांच्या विचारांचा परिणाम जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र मित्रांनो, आपल्या ध्येयावर सजग राहून लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि प्रसन्नतेने आपण नेहमी आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये या 2 महत्त्वाच्या पायऱ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होणार नाही आणि आपण एका गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित करू शकतो.